मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज मीरा भाईंदरमध्ये सभा आहे आणि या सभेच्या तयारीपूर्वी आपण जर पाहिलं तर मनसेचे विविध पदाधिकारी आणि सगळे नेते या ठिकाणी आहेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। अविनाश जाधव या ठिकाणी आहेत। पहिल्यापासून तुम्ही या मुद्द्यावर ठाम आहात आणि अस्मितेचा मुद्दा जेव्हा येतो त्याच्यानंतर ही सभा जी आहे ती तुम्हाला खरंच राजसाहेबांकडनं एक थाप आहे, शाबासकीची थाप आहे असं म्हणता येईल? मला असं वाटतं की सर्वच महाराष्ट्र सैनिकांच्या पाठीवर ही सन्माननीय राजसाहेबांची थाप आहे। कारण ज्या वेळेला त्यांचं नेहमीच मत आहे की आपल्या भाषेबाबतीत आपण सगळे कडवत असलो पाहिजे आणि मागच्या 8-10 दिवसापासून मीरा भाईंदरमध्ये भाषेच्या बाबतीमध्ये जे काही राजकारण चालू होतं त्याच्यासाठी आमच्या सर्व महाराष्ट्र सैनिकांनी खूप प्रयत्न केले होते। त्याच्यासाठी त्यांना जेलला जावं लागलं, गुन्हे घ्यावे लागले, रात्र घराच्या बाहेर राहावं लागलं, एक मानसिक त्रास त्या सगळ्यांना सहन करावा लागला होता। तर त्या सगळ्यांनाच भेटायला सन्माननीय राजसाहेब इथे येतात। त्याच्यासोबत त्या आंदोलनात जी कोणी माणसं आली होती त्या सगळ्यांनाच मार्गदर्शन करण्यासाठी सन्माननीय राजसाहेब जिथे येतात। आंदोलनापूर्वी आपण जर बघितलं तर तुम्ही अगदी पोलीस स्टेशनमध्ये तुम्हाला ताब्यात घेतलं होतं, तुमच्यासहित अनेक जण रात्र या पोलीस स्टेशनमध्ये बसले होते। त्यानंतरचा आजची सभा जी आहे या सभेकडे तुमच्यासहित मनसैनिकांचं लक्ष कसं? मला वाटतं की आमच्या प्रत्येक मनसैनिकांसाठी आजचा आनंदाचा दिवस आहे। ज्या वेळेला आमचे साहेब आमच्या शहरात येतात आणि एवढी मोठी सभा जर होणार असते तर त्यावेळेला तो आम्ही आमचं भाग्य समजतो की आम्हाला तो सन्माननीय राजसाहेबांनी तो मान दिला आणि तो मान आम्हाला दिला आहे तर तो उत्तमातला उत्तम व्हावा यासाठी आमचे सर्व महाराष्ट्र सैनिक आज प्रयत्न करतात। महाराष्ट्रात अजूनही अविनाशजी अनेक ठिकाणी आपण जर पाहिलं तर मराठीचा अस्मितेचा मुद्दा जो आहे तो अनेक जण कुठेतरी मागे पडत आहेत। हिंदी भाषेची सक्ती असेल याबाबत अनेक जण बोलत आहेत। तुम्ही या भाषेबद्दलचा एक पहिल्यापासूनच मुद्दा घेतला होता, तो पुढे कसा नेणार? मला असं वाटतं की सन्माननीय राजसाहेबांची आजची संध्याकाळची सभा ही आम्ही पुढे कसे जाणार आहोत याच्या बाबतीतलं एक उत्तम मार्गदर्शन असेल आणि ते आज जे काही मार्गदर्शन करतील त्याच्यावर आम्ही पुढे काम करत राहू। आपण बघू शकतोय की आता मनसेचे नेते जे आहेत ते या ठिकाणी आता तयारीसाठी लागलेले आहेत आणि आज संध्याकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे मराठीच्या अस्मितेच्या बाबत काय भाष्य करतात आणि राज्याला काय संबोधतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। कॅमेरामन आदर्श खटकेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, मीरा भाईंदर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।